नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना, आरोपीवरती तात्काळ कारवाई व्हावी म्हणून रक्षा खडसे स्वतः पोलीस ठाण्यामध्ये। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीतील अनिकेत भोईला अटक, इतर चौघांचा शोध सुरू, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप, कुणालाही माफी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकीचं सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल, कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित। शिवसेनेला भाजपमध्ये विलीन करा, मुख्यमंत्री व्हा, अमित शहानी एकनाथ शिंदे यांच्यासमोर हात ठेवल्याचा राऊतांचा दावा, शिंदेनी शहाकडे फडणवीसांची तक्रार केल्याचाही आरोप। तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडचे पालकमंत्री, फडणवीसांचं वक्तव्य, रायगडमध्ये फडणवीस, शिंदे, गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास। उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांची भविष्यवाणी, राजकीय तर्कवितर्कांना भेट, धनंजय मुंडेंकडून अद्याप प्रतिक्रियेची प्रतीक्षा। सरपंच हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानं धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची शक्यता मावळली, मनोज जरांगे यांचा आरोप, नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा। शत्रूचा विरोध उघड, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज, पहिल्यावरती केलेल्या एक्सपोस्टमध्ये रोहित पवार यांच्या नाराजीचा सूर। रमजान मुबारक म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा, रमजानचा महिना समाजातल्या शांतता आणि सौहार्दाचं प्रतीक, ट्विटद्वारे शुभेच्छा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।